नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. पनीरसोबत हे 7 पदार्थ खाऊ नका, नाहीतर तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होईल. मित्रांनो, पनीर हा भारतीय जेवणाचा एक आवश्यक भाग आहे. घरी बनवलेले जेवण असो किंवा हॉटेलचा मेनू असो, पनीर सर्वत्र आढळते. ते प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे. म्हणूनच त्याला शाकाहारी लोकांचे मांस असेही म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की पनीर कितीही पौष्टिक असले तरी काही पदार्थांसोबत खाल्ले तर ते विषारी ठरू शकते. आयुर्वेदात असे काही पदार्थ आहेत जे पनीरसोबत खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होते. यामुळे त्वचेचे आजार, गॅस, ॲसिडिटी, ॲलर्जी आणि विषारी पदार्थांचे संचय होऊ शकतात. तर मग आपण चीजसोबत कधीही खाऊ नये अशा 7 गोष्टी आणि त्यापासून दूर राहणे का महत्त्वाचे आहे ते पाहूया. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरणार आहे, म्हणून तो शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला क्रमांक, दूध किंवा दह्यासोबत चीज. 2 प्रथिनांचा संघर्ष. बरेच लोक असे मानतात की दूध, दही आणि चीज एकाच कुटुंबातील आहेत, म्हणून त्यांना एकत्र खाणे हानिकारक ठरणार नाही. पण सत्य उलट आहे. दूध आणि चीज दोन्ही प्रथिने समृद्ध आहेत, परंतु त्यांच्या पचन प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. एकत्र सेवन केल्यावर पोटातील प्रथिने पचवणारे एन्झाईम गोंधळतात. परिणामी गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता आणि पोटदुखी होते. आयुर्वेदिक कारण असे आहे की दुधात शीट, थंड गुण असतो, तर चीज गुरू, जड आणि तेलकट असते. या दोघांच्या मिश्रणामुळे पाचनशक्ती, अग्नी कमी होतो आणि सामान्य विषारी पदार्थ तयार होतात. सल्ला: जर तुम्ही सकाळी दूध घेतले असेल तर किमान 3 तासांनी पनीर खा. दुसरे म्हणजे लिंबू, टोमॅटो किंवा आंब्याची पावडर पनीरसोबत. आम्लविष. मित्रांनो, अनेकदा असे दिसून येते की लोक पनीरची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू, टोमॅटो किंवा आंब्याची पावडर घालतात, पण ही एक मोठी चूक आहे. पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर असते, तर लिंबू आणि टोमॅटोमध्ये आम्ल असते. जेव्हा हे दोन्ही मिसळले जातात तेव्हा पोटात कॅल्शियम फॉस्फेट क्रिस्टल्स तयार होतात, ज्यामुळे पचनक्रिया विस्कळीत होते. यामुळे गॅस, आम्लता आणि पित्त वाढते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पनीर हा गोड आणि जड रस आहे, तर लिंबू आणि टोमॅटो हे आंबट रस आहे. त्यांचे मिश्रण दोषांना असंतुलित करते, विशेषतः पित्तदोष वाढवते. सल्ला: पनीर सब्जी बनवताना टोमॅटो किंवा लिंबू घालणे टाळा. त्याऐवजी काजूची पेस्ट, दूध किंवा क्रीम वापरा. क्रमांक 3, मांस आणि मासे असलेले चीज हे सर्वात धोकादायक संयोजन आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर लक्षात ठेवा की आयुर्वेदात मांस किंवा माशासोबत चीज एकत्र करणे निषिद्ध आहे. चीजला सात्विक मानले जाते, म्हणजे शुद्ध आणि थंड, तर मांसाला साजसिक, तामसिक, जड आणि गरम मानले जाते. त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे त्वचेचे आजार, मुरुमे, वाढलेले पित्त आणि जाड रक्त यासारख्या समस्या उद्भवतात. याचे वैज्ञानिक कारण असे आहे की दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर असतात, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारे प्रथिने आहेत. एकत्र खाल्ल्याने पाचक एन्झाईम जास्त प्रमाणात बाधित होतात, ज्यामुळे अपचन होते. सल्ला: जर तुम्ही मांस किंवा मासे खाल्ले तर किमान 5 तासांनी चीज खा. क्रमांक 2, चीजसोबत गोड पदार्थ. गोड आणि खारटपणाचा सापळा. मित्रांनो, बऱ्याचदा लोक चीज खाल्ल्यानंतर लगेच गोड पदार्थ खातात. ते चवीला छान लागते, विशेषतः लग्न किंवा पार्ट्यांमध्ये, पण शरीरासाठी हानिकारक असते. पनीर आणि मिठाई दोन्ही जड आणि तेलकट असतात. ते एकत्र खाल्ल्याने यकृतावर ताण येतो. यामुळे पचन मंदावणे, गॅस होणे आणि रक्तातील साखर कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदिक मत असे आहे की पनीर हा एक गुरू आहे. मिठाई गोड रस वाढवते. एकत्रितपणे ते कफ दोष वाढवतात, ज्यामुळे वजन वाढते
आळस आणि पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. सल्ला: जर तुम्हाला मिठाई खायची असेल तर पनीर खाल्ल्यानंतर किमान 2 तासांनी खा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. क्रमांक 5. पनीरसह कांदा आणि लसूण. सात्विकता नष्ट होते. बरेच लोक कांदा आणि लसूणसह पनीर करी बनवतात. ते चव वाढवते पण आरोग्याला हानी पोहोचवते. कांदा आणि लसूण शरीरात उष्णता निर्माण करतात, तर पनीर थंड असते. या दोघांच्या मिश्रणामुळे आतड्यांमध्ये वायू आणि आम्लता वाढते. शिवाय लसणाचा तीव्र रस पनीरमधील हलके प्रथिने तोडतो, ज्यामुळे पोटफुगी होऊ शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पनीर हे सात्विक अन्न आहे, तर कांदा आणि लसूण तामसिक असतात. दोघांचे मिश्रण मनाला अस्थिर करते आणि झोपायला त्रास देते. सल्ला: शक्य असल्यास कांदा आणि लसूण शिवाय पनीरचे पदार्थ बनवा. उदाहरणार्थ शाही पनीर, मटर पनीर किंवा पालक पनीर सौम्य मसाल्यांसह. क्रमांक 6. कोल्ड्रिंक्स किंवा पनीरसह सोडा. पोटाचा सर्वात मोठा शत्रू. मित्रांनो, लोक अनेकदा रेस्टॉरंटमध्ये पनीरसह कोल्ड्रिंक्स, सोडा किंवा लस्सी पितात, परंतु हे मिश्रण पचनसंस्थेला पूर्णपणे विस्कळीत करते. पनीर आधीच जड आहे आणि हळूहळू पचते. कोल्ड्रिंक्स पोटातील एन्झाईम निष्क्रिय करतात, ज्यामुळे अन्न स्थिर होते, पोट फुगते आणि मळमळ होते. वैज्ञानिक कारण: कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ॲसिड असते, जे कॅल्शियमशी प्रतिक्रिया देते आणि कॅल्शियम शोषण रोखते. सल्ला: पनीरसोबत फक्त कोमट किंवा साधे पाणी प्या. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला, कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. क्रमांक 7. जास्त मसाले किंवा तळलेले पदार्थ असलेले पनीर. पचनाचा ताण. बरेच लोक मसालेदार ग्रेव्ही किंवा पनीर बटर मसाला, कढाई पनीर आणि पनीर पकोडा यासारख्या खोल तळलेल्या पदार्थांमध्ये पनीर खातात, पण यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. पनीर स्वतःच एक जड अन्न आहे आणि जेव्हा ते तेल, बटर आणि मसाल्यांनी भिजलेले असते तेव्हा ते पचनसंस्थेवर जास्त भार टाकते. यामुळे गॅस, ॲसिडिटी, लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. आयुर्वेदिक कारणे: मसाले तिखट असतात पण पनीर सौम्य असते. दोन्हींचे मिश्रण पित्तदोष वाढवते आणि शरीराचा थंडावा कमी करते. सल्ला: पालक आणि टोमॅटो ग्रेव्हीसारख्या हलक्या भाज्यांसोबत नेहमी पनीर खा. कमी तेलात किंवा तव्यावर भाजून घ्या. अतिरिक्त खबरदारी. क्रमांक 1. कधीही शिळे पनीर खाऊ नका, त्यात बॅक्टेरिया लवकर वाढतात. क्रमांक 2. फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच खाऊ नका. नेहमी थोडे गरम केल्यानंतर ते खा. क्रमांक 3. रात्री पनीर खाणे टाळा, कारण रात्री पचन मंदावते. क्रमांक 4. पनीरसोबत दूध किंवा मिठाई घेऊ नका. क्रमांक 5. सर्दी किंवा कफ असलेल्यांनी मर्यादित प्रमाणात पनीर खावे. मित्रांनो, आता आपण योग्य मार्ग जाणून घेऊया. पनीर खाण्याचा आरोग्यदायी वेळ: सकाळी किंवा दुपारी पनीर खाणे चांगले. व्यायामानंतर किंवा जेवणाच्या वेळी ते खाल्ल्याने स्नायू तयार होण्यास मदत होते. रात्री चीज खाणे टाळा, कारण ते शरीरात श्लेष्मा आणि वायू निर्माण करते. चीज हे एक सुपरफूड आहे. ते शरीराला शक्ती देते, हाडे मजबूत करते आणि स्नायूंना ऊर्जा देते. तथापि चुकीच्या घटकांसह एकत्र केल्यास ते औषधाऐवजी विष बनते. जर तुम्हाला चीज तुमच्या शरीराला फायदेशीर वाटेल तर ते कधीही दूध, लिंबू, टोमॅटो, मांस, मिठाई, कांदे, लसूण किंवा कोल्ड्रिंक्ससह खाऊ नका. नेहमी ताजे, साधे आणि हलके चीज निवडा. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जिथे आम्ही दररोज आरोग्य आणि आयुर्वेदिक माहिती प्रदान करतो, जी तुम्हाला निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करू शकते.
तर उद्या आपण एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा. धन्यवाद.